नीट विद्यार्थी आंदोलकांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आंदोलन काळातील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला। विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी गृह विभागाला दिले। आंदोलक विद्यार्थ्यांवर खासदार कंगना रनौत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले। झेनझीचे जनरेशन गटर असल्याचा उल्लेख त्यांनी केला। दरम्यान कंगना यांच्या या प्रतिक्रियेमुळे मोठा वाद निर्माण झाला। काँग्रेसनं कंगना रनौत यांच्या प्रतिक्रियेवर संताप व्यक्त केला। झेनझीच्या वाटेला जाणं कंगना यांना महाग पडणार असा इशारा काँग्रेस नेते अलका लांबा यांनी दिलेला आहे। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रूधुरांचा मारा करण्याची काय गरज होती? पॅलेट गन आणि AK-47 वापरण्याची काय गरज होती? याचे आदेश कुणी दिले होते असा सवाल करत प्रियंका गांधींनी लोकसभेत सरकारवर हल्लाबोल केला। तर पंतप्रधान मोदींनी कॅमेराचा नाही हृदयाचा अँगल बदलावा असा टोला लगावत प्रियंका गांधींनी टीका केली। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणात सुप्रीम कोर्टानं 6 राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवली आहे। केंद्र आणि राज्याच्या सरकारला बाजू मांडण्यास सांगितलंय। सुप्रीम कोर्टानं देशव्यापी विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित सर्व CCTV, ड्रोन, बॉडी कॅमेरा, वायरलेस कम्युनिकेशन आणि PCR रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले। विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले असा सवाल संजय राऊतांनी केलाय। लाठीचार्ज संदर्भात अमित शहांनी संसदेत निवेदन द्यावं अशी मागणी सुद्धा संजय राऊतांनी केली। तर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शरद पवारांनी केली। पेपरफुटीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। पेपरफुटीला केंद्र सरकार जबाबदार असून यात भाजपच्या नेत्यांचा समावेश असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय। दरम्यान पेपरफुटीत दोषी असलेल्यांवर कारवाई झाली असून पेपरफुटीचं समर्थन केलं नसल्याचं भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय। झेनझी भारताचं भविष्य आहे, पण सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही, त्यांना काही बोलणं देखील मुश्किल झालंय असं वक्तव्य पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटलांनी केले। भोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। पेपरफुटी विरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर प्रधान जेव्हा काल संसदेत पोहोचले तिथे भाजप नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं। याचवरून संजय राऊतांनी भाजपवर घणाघाती टीका केली। प्रधान काय महात्मा आहेत का असा सवाल राऊतांनी विचारला। त्याला नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। शरद पवार NDA सोबत कधीच जाणार नाही असं स्पष्टीकरण आमदार रोहित पवारांनी दिलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या। यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष NDAला पाठिंबा देणार अशा चर्चांना उधाण आलं। यावर रोहित पवारांनी स्पष्टीकरण देत सुप्रिया सुळे रेवतीच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी शहांना भेटलं असं त्यांनी म्हटलं। शरद पवार कधीच भाजपसोबत जाणार नाहीत असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला। पवार राष्ट्रविघातक पक्षासोबत जाणार नाही असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केली। तर मोदी पवार भेटीमुळे संजय राऊतांच्या पोटात का दुखतंय असं म्हणत बन यांनी राऊतांवर पलटवार केली। विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांनी भाष्य केले। एकत्र येण्याचा काहीही संबंध नाही असं पवारांनी स्पष्ट केलं। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मोदींची भेट घेतली होती। त्यानंतर काल सुप्रिया सुळे आणि तटकरेंनी अमित शहांची भेट घेतली। या गाठीभेटींमुळे विलिनीकरणाबाबत चर्चांना उधाण आलं। यावर आता शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं। E20 इंधनाला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणं असं म्हणत महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलंय। तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलंय। E20ला विरोध करण्यामागे फार मोठं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला। उपमुख्यमंत्री शिंदेंनी 3 तास मंत्र्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीत शिंदेंनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला। काम का होत नाही असा सवाल शिंदेंनी अधिकाऱ्यांना केला। शिंदेंच्या या आढावा बैठकीत शिक्षण खातं केंद्रस्थानी होतं। शिक्षणासाठी महाराष्ट्राला भरीव निधी द्या अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केंद्र सरकारकडे केली। शिक्षण मंत्र्यांच्या 2 दिवसीय परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सहभागी झाले। केंद्राच्या समग्र शिक्षा अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा 3.6% निधी येतो। याकडे लक्ष वेधत त्यांनी महाराष्ट्रासाठी भरीव निधी वाढीची मागणी केली। विनायक राऊत यांच्या अटकपूर्व जामिनावर आज कोर्टात सुनावणी पार पडली। गिरिजा राऊत यांच्याकडून आरोप करण्यात आलेल्या प्रकरणात कोर्टानं सर्व बाजू ऐकून घेतली। त्यानंतर विनायक राऊत आणि त्यासोबत सर्व आरोपींचे 5 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्याचे आदेश दिले। पुढील सुनावणी 5 ऑगस्टला होणार। संसदीय समितीनं सोशल मीडिया कंपन्यांना समन्स बजावले। संसदीय समितीनं मेटा, एक्स, स्नॅपचॅट आणि गुगल यांना समन्स बजावलं। संसदीय माहिती तंत्रज्ञान आणि संचार समितीची बैठक 3 ऑगस्टला होणार आहे। बैठकीला सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलवलेलं आहे। विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पातील जमिनीच्या मोबदल्यासाठी भिवंडीतील शेतकऱ्यांनी खासदार बाळामामा यांच्या नेतृत्वाखाली माणकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला। 14 गावातील शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेन आणि समृद्धी महामार्गाप्रमाणे योग्य मोबदल्याची मागणी केली।
येत्या काही दिवसात तुमच्या हातात 10 किंवा 20 रुपयाची प्लास्टिकची नोट आली तर आश्चर्यचकित होऊ नका. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका महत्त्वपूर्ण प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली. या प्रस्तावानुसार देशभरात 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटांची फील्ड ट्रायल प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला. यापुढे ऑर्केस्ट्रा बारचे परवाने नव्यानं देऊ नयेत असे आदेश गृह विभागानं दिले. तसंच यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या ऑर्केस्ट्रा परवान्यांचं नूतनीकरण केले जाणार आहे. याबाबतचे आदेश गृह विभागानं सोमवारी जारी केले. उच्च कॅफेन युक्त पेयांच्या बाटल्यांवरील एनर्जी ड्रिंक हा उल्लेख 90 दिवसात हटवण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने दिले. कंपन्यांना हा आदेश लागू होणार आहे. शरीराला ऊर्जा देतं किंवा अशक्तपणा दूर करतो अशा दाव्यांमुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असं प्राधिकरणानं म्हटलं. मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या RCFमध्ये मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त असल्याचं माहिती अधिकाऱ्यातून समोर आलं. एकूण 1771 पदं रिक्त असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला. राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी RTOने नवीन नियमावली लागू केली. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, CCTV आणि डिजिटल नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून 30 दिवसांचं चित्रीकरण जतन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्रातील पावसाळी मासेमारी बंदी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. मात्र इतर राज्यात 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार असल्यानं परराज्यातील ट्रॉलर महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात येण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली. राज्य सरकारकडून राबवलं जाणाऱ्या धारावी पुनर्वसन प्रकल्पात 8,000 झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र महापालिकेकडून धारावी परिसरात उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागी 30,000 झाडांचं पुनर्रोपण केले जाणार आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पात बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात अन्य झाडांचे पुनर्रोपण पालघर जिल्ह्यात करण्यात येणार आहे. मुंबई लोकलच्या महिला डब्यांमध्ये आता इमर्जन्सी टॉकबॅक यंत्रणा बसवण्यात आली. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत थेट लोकलच्या गार्डशी संपर्क साधता येईल. आपत्कालीन स्थितीत महिला प्रवाशांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रत्येक महिला डब्यात टॉकबॅक बटन बसवण्यात आले. ठाणे आणि रायगडमधील MMRDAची 2,521 घरं दुरुस्त करून म्हाडातर्फे लवकरच लॉटरी काढण्याचे आदेश देण्यात आले. तसंच गिरणी कामगारांसाठी विशेष गृहनिर्माण योजना राबवण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. वीज ग्राहकांना अचूक बिल यावं यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला. आता स्मार्ट मीटरसोबत चेक मीटरही बसवण्यात येणार आहे. TOD स्मार्ट मीटरच्या कार्यक्षमतेवर आणि अचूक बिलांवर थेट लक्ष ठेवण्यासाठी किमान 5% ग्राहकांकडे समांतरपणे चेक मीटर बसवले जाणार. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कॅब ॲग्रिगेटरसाठी महाराष्ट्र सरकारनं नवीन नियम लागू केले. त्यानुसार चालकांना 5 दिवसाचं प्रशिक्षण आणि 6 तासांचं प्रथमोपचार प्रशिक्षण घेणं बंधनकारक करण्यात आलं. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरं अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहेत. मात्र सिडकोनं उत्पन्नाची कमाल मर्यादा निश्चित न केल्याने या योजनेतून न्यायमूर्ती आणि श्रीमंत लोक घरं विकत घेऊ शकतात. त्यामुळे या योजनेतील घरं श्रीमंतांसाठी की गरिबांसाठी आहेत अशी विचारणा करत हायकोर्टानं सिडकोला फटकारलं. गणेशोत्सवात POP मातीच्या मूर्ती वापरण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनावर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. POP मूर्तीच्या विसर्जन आणि प्रदूषणाबाबत न्यायालयानं सरकारला प्रश्न विचारले. यंदाही 6 फुटांवरील मूर्तीचं नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करू देण्याची मागणी सरकारनं न्यायालयाकडे केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरं अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहेत. मात्र सिडकोनं उत्पन्नाची कमाल मर्यादा निश्चित न केल्यानं या योजनेतून न्यायमूर्ती आणि श्रीमंत लोक घरं विकत घेऊ शकतात. त्यामुळे या योजनेतील घरं श्रीमंतांसाठी की गरिबांसाठी आहेत अशी विचारणा करत हायकोर्टानं सिडकोला फटकारलं. नियमांचं पालन न केल्याच्या कारणावरून दूध डेअरीचं परवाने निलंबित करण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिली. FDAच्या कारवाईविरोधात डेअरी चालकांनी न्यायालयात धाव घेतली. मुंबईतील बेस्ट उपक्रमानं 364 बस वाहक पदांसाठी भरती जाहीर केली. 1 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार असून 29 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्यांना वेतनासह विविध भत्ते मिळणार आहेत. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला डहाणू बोर्डी सागरी मार्ग दुरुस्तीनंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे डहाणू, बोर्डी आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला. राज्यातील 22 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला. त्यामध्ये मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला. उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीत आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं. महाराष्ट्रातील BE आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश नोंदणीला 28 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत 6,160 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. कल्याणनगर महामार्गावर मोरोशी नाका इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर जुन्नर तालुक्यातील करंजाळे इथं रस्ता खचल्यानं कल्याणनगर महामार्गावरील वाहतूक सोमवार सायंकाळपासून बंद ठेवण्यात आली. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं.
मुंबईतील काही भागात 25% पाणी कपातीची शक्यता आहे. भांडूप जलशुद्धीकरण केंद्राचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्यानं उद्या पहाटे 5 पर्यंत पाणी बंद असणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उल्हासनगरमध्ये धोकादायक साईसृष्टी इमारतीचा मागील भाग कोसळला. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. उर्वरित भाग तातडीनं पाडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उल्हासनगर अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांच्या मधोमध्ये लोखंडी बॉक्स आढळल्यानं एकच खळबळ उडाली. हा बॉक्स कर्जतकडे जाणाऱ्या ट्रॅकवर ठेवण्यात आला होता. या बॉक्समुळे लोकल किंवा भरधाव एक्सप्रेसच्या कॅटल गार्डमध्ये अडकून अपघात झाला असता. मात्र केवळ सीएसटी लोकलचं मोटरमन आणि गाडी यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळलाय. मुंबईत एफडीएनं मोठी कारवाई केली. एफडीएनं 5 नामांकित क्लबचे एफएसआय परवाने निलंबित केले. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हणून ही कारवाई करण्यात आली. नरिमन पॉईंटमधील सीसीआय क्लब, बीकेसीतील एमआयजी क्लब, आरके जू जिमखाना, द अपर्णा जू जिमखाना आणि विलिग्ड स्पोर्ट्स क्लबचे एफएसआय परवाने निलंबित करण्यात आले. मिनरल वॉटरच्या बाटल्यांमधून बनावट दारूचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथकानं भांडाफोड केला. भिवंडीतील कोनगाव पिंपळास रोडवर सापळा रचत अधिकाऱ्यांनी कारमधून लाखो रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त केला. डोंबिवलीतील निवृत्त नौदल अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आली. बनावट बँक अधिकाऱ्याच्या फोनला ओटीपी दिल्यानं 5,98,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. बदलापूर शहरात घरफोडीच्या घटना घडलेल्या आहेत. चोरट्यांनी 2 ते 3 घरं फोडली. यावेळी कोयता घेतलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले. त्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.